शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट जिल्ह्यानुसार आपण आलेली आहे. तर अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, त्यासोबतच गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नांदूर, नाशिक, पालघर, परभणी, त्यासोबतच पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना किती पडला त्या संबंधित डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 2023-2024चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टरी 7,000 रुपये आणि त्यात जास्त नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना 15,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा जमा होत आहे. ही सांगण्यात आलेली रक्कम प्रत्येक पीक विम्यासाठी प्रत्येकमध्ये दिलेल्या त्यासाठी म्हणजे वेगवेगळी असू शकते त्या जिल्ह्यानुसार. ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही अशा संदर्भात महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यात येणार आहे. याचबरोबर सरकारकडून आज कोणत्या नवीन सूचना देण्यात आलेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा आणि आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर बघा शेतकरी मित्र, 8 ते 10 दिवस झालेले आहे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणे हे सुरू देखील झालेले आहे. परंतु आज ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पीक विम्याचे पैसे हे जमा झालेले नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. बघा, ज्या सध्या राज्यामध्ये लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, परभणी, हिंगोली या इतर जिल्ह्यात पीक विमा वितरण होणे हे सुरू आहे. परंतु तुमच्या खात्यात अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे हे कधी जमवणार आजपर्यंत आले नाही. आज कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरित होणार अशी माहिती आपण पुढे सांगणारच आहोत. त्या अगोदर ही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊ. तर बघा, कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 7,000 आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15 ते 20,000 पर्यंत मदत आणि काही शेतकऱ्यांना 2,500 रुपये देखील जमा होत आहे. मुकुंद नावाच्या शेतकऱ्याने कमेंट करून सांगितली महत्त्वपूर्ण माहिती की शेतकऱ्यांनी दिली. शेतकरी काय म्हणतो, परभणी जिल्ह्यात 1 एकर कापूस लागवड केला होता, त्यामध्ये 2,350 रुपये आले आहेत आणि आणखी भेटेल का? तूर 1 एकर होती, त्यामध्ये 900 रुपये फक्त जमा झाले, फारच कमी आहे. शेतकऱ्यांची बोडवण, शेतकऱ्यांची फसवणूक हे केली आहे साहेब. तर परभणीचा शेतकरी का म्हणते, परभणीचा शेतकरी 1 एकर कापूस होता, कापसाचे 2,350 रुपये अनुदान जमा होऊन हे झालेले आहे. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, असेच त्या शेतकऱ्यांना टोटल 3,250 रुपये परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे म्हणजे 2 पिकाची मिळालेलं आहे. शेतकऱ्याची बोडवण ही होत आहे असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या शेतकऱ्याची कमेंट आहे ते म्हणजे वाशिम जिल्ह्यातील पीक विमा कमी जास्त असा जमवत आहे. आमच्या जवळच्या शेतकऱ्याला 1 हेक्टरला 19,600 रुपये मिळाला, परंतु माझी नुकसान झालेली आहे. जमीन 4 हेक्टर होती, तर मला फक्त 5,000 रुपये पीक विमा हा मिळालेला आहे. त्याने मेसेज देखील टेक्स्ट मेसेजसुद्धा हा त्या संबंधित टाकलेला आहे. अशा प्रकारचे शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट करून सांगत आहे. कोणाला खूप कमी प्रमाणात पीक विमा मिळाला म्हणजे 2,350 रुपये जमा होत आहेत, तर कोणाला 1,960 रुपये जमा होतात, तर कोणत्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयापर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई ही मिळत आहे. अशा प्रकारच्या पीक विमा सध्या राज्यामध्ये वितरित केला जात आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरित केला जाईल अशी माहिती आपण पुढे सांगणार आहोत. त्या अगोदर महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. सध्या आपण बघणार आहोत ज्या जिल्ह्यात पीक विमा जमा करण्यात आला आहे त्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. हा पीक विमा न मिळण्याची काय कारणे आहे त्या ठिकाणी बघणार आहोत व तुम्हाला पीक विमा जमा झाला की नाही झाला ते सुद्धा तुमच्या खात्यात खूप कमी अमाऊंट अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, जसे 800, 500, 1,500 असतील किंवा 2,500 रुपये अशा प्रकारचा पीक विमा तुमच्या खात्यात जमा झाला असेल.
हा एवढा कमी पीक विमा का जमा करण्यात आला आहे? तर त्यामध्ये तुम्हाला हा वाढवून पीक विमा देण्यात येईल अशा प्रकारची माहिती आपण समोर बघणार आहोत. पहिलं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत पीक विमा जमा झालेला नाही, कारण त्यांना असू शकते की त्यांचा अद्यापपर्यंत फार्मर आय.डी. काढलेली नसेल. कारण शासनाने फार्मर आय.डी. ही अनिवार्य केलेली आहे. त्यासोबतच कृषी विभागाच्या सर्व योजनाचा लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर 2024चा पीक विमा देखील फार्मर आय.डी. असेल तरच शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत होतो. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय.डी. नसेल अशा शेतकऱ्यांनी 2024-25चा पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत नाही. त्यामुळे तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तात्काळ ही फार्मर आय.डी. काढून घ्या. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना कमी अकाउंटमध्ये म्हणजे पीक विम्याच्या नुकसानीचे पैसे जमा होत असेल तर अशा प्रकारचा पीक विमा जमण्याचे कारण म्हणजे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. जर पिकांसाठी जिल्ह्याप्रमाणे सरकार वेगवेगळा निधी मंजूर करत असो, जिल्ह्यातलं जेवढं नुकसान म्हणजे त्या पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी जेवढी नुकसान भरपाई दर्शवली असते तेवढीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यात 800 ते 900 रुपये जमा होत आहे. कोणत्या जिल्ह्यात 2500 ते 15,000 देखील अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. याचबरोबर आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे या जिल्ह्याची नावे जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, अहिल्यानगर, सांगली, जळगाव, नांदेड, धाराशिव व इतरही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण हे सुरू झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.